पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये प्रति लिटर 3 रुपयांची वाढ। मुंबईमध्ये पेट्रोल 106 रुपये 50 पैशांवर तर डिझेल 93 रुपयांवर। आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये तेलाचे भाव वाढल्याचा फटका। पुण्यात पेट्रोलचे दर 106 रुपये 95 पैसे प्रति लिटर तर नागपूरमध्ये दर 107 रुपये 14 पैशांवर। डिझेलही 3 रुपये 11 पैशांनी वाढून 93 रुपये 69 पैसे प्रति लिटर। जगभरात पेट्रोल डिझेलच्या किमतीमध्ये मोठी वाढ। भारतामध्ये मात्र 3.5% दरवाढ। इंधन बचत करता येईल तेवढी करा, मुख्यमंत्री फडणवीसांचं आवाहन। पंतप्रधान मोदी सांगत आहेत ते देशहितासाठीच। आपल्याकडे देशभक्ती सिद्ध करण्याची हीच वेळ। पंतप्रधान मोदींच्या इंधन बचतीच्या आवाहनावर फडणवीसांची प्रतिक्रिया। मंत्री प्रताप सरनाईकांकडून एसटी तिकीट दरवाढीचे संकेत। पेट्रोल डिझेलच्या किमती वाढल्यानं आम्हाला जास्त फटका बसणार। भविष्यात एसटी बसमध्येही भाडेवाढ करावी लागेल, सरनाईकांचं सूचक वक्तव्य। एलपीजी पुरवठ्याबाबत भारत यूएईमध्ये सामंजस्य करार। पंतप्रधान मोदींच्या यूएई दौऱ्यादरम्यान धोरणात्मक पेट्रोलियम साठ्यांबाबत सामंजस्य करार। मुंबई महानगर प्रदेशामध्ये भाजीपाल्याच्या दरामध्ये सरासरी 50% वाढ। तापमान कमी, पुरवठा आणि वाहतुकी दरम्यान होणाऱ्या नुकसानीमुळे दरवाढ। वाशी बाजार समितीमध्ये भाजीपाल्याची आवक 20.5% घटली। राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा। केंद्राकडून 12 रुपये 35 पैशांना कांदा विकत घेतला जाणार। साताऱ्यातून मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा तर 30 जूनपूर्वी कर्जमाफी करणार, फडणवीसांचा पुनरुच्चार। अंबानी काजू उत्पादकांचा मोर्चा निघण्याआधीच पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड। राजू शेट्टींसह हर्षवर्धन सपकाळ, महादेव जानकरांना पोलिसांनी फरफटत नेलं। आंदोलक आणि पोलिसांमध्ये बाचाबाची। मनोज जरांगेंकडून मराठा आरक्षणासाठी आंदोलनाची घोषणा। उद्याच्या पत्रकार परिषदेमध्ये आंदोलनाची तारीख ठरणार। शिंदे समिती रेकॉर्ड शोधत नसल्याचा जरांगेंचा आरोप। नीट पेपरफुटी प्रकरणातील मास्टरमाइंड आरोपीला सीबीआयकडून अटक। केमिस्ट्री लेक्चरर पी.व्ही. कुलकर्णीला पुण्यातून अटक। तो मूळचा लातूरचा असल्याची माहिती। नीटची पुनर्परीक्षा 21 जूनला होणार। विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क परत दिलं जाणार। पुनर्परीक्षेचं शुल्क नाही। पुढील वर्षापासून ऑनलाईन परीक्षा। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांची माहिती।